नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील भातकुली पंचायत समिती परिसरामध्ये एका महिला परिचारिकेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोमवारी दुपारच्या सुमारास 30 वर्षीय युवकाने महिलेच्या डोक्यावर काचेची बाटली फोडून तिच्यावर हल्ला केलाय। एवढंच नाही तर तिच्या ओढणीने गळा आवळण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे। या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडून चांगलाच चोप दिलाय। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। ताब्यात घेण्यात आलेला युवक हा छत्तीसगड राज्यातील असून तो मजूर आहे अशी माहिती गाडगेनगर पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी दिली असून पुढील तपास सुरू असल्याचंही सांगितलंय। या घटनेमुळे शासकीय कार्यालयामधील महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी जोर धरत आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाही, मी जेवण करून घरी म्हणजे ऑफिसमध्ये चालली होती मी, तर त्यांना अचानक हमला केला माझ्यावर आणि असं त्यानं माझी ओढणी अशी गळ्याला पकडली, गच्ची दाबली आणि ती बॉटल जी होती त्याच्या हातात काचेची ते डायरेक्ट डोक्यावर फुलली माझ्या आणि ते जो काच असतो बॉटलचा तो डोक्यात फुटण्याचा प्रयत्न याच्या आधी कधी त्याच्यासोबत तुम्ही भेटला होती का? त्याला ओळखत असतो। माझं अरविंद वासुदेवराव ठाकरे, कनिष्ठ सहाय्यक मी एज्युकेशन ऑफिसर। आणि मी जेवण करत असताना आम्हाला आवाज आला, कुत्र्यांचा सुद्धा आवाज आला आणि त्यांच्या सासूबाईचा आवाज आला। त्या जेवण करायला गेल्या होत्या, त्याच्यानंतर जेवण करून ऑफिसला येऊन राहिल्या होत्या। तेवढ्या वेळात त्यांना आडवा झाला तो आणि आडवा घालून त्यांच्या डोक्यावर त्यांनी हे मारली, शिशी मारली। त्याच्यानंतर मग उरली जी शिशी होती अर्धी ते त्यांच्या पोटाला लावली होती आणि तिच्या गळ्या पिचकून अशी ओढणीनं तयार होता तो। आणि ती म्हणजे त्याला पकडायची हिंमत नाही झाली, कारण का तो हिंदीत बोलले की तुम्हारी को भी मार देता नाही तो तुम चले जाओ। तरी कसं आम्ही तिला सोडलं आणि त्याच्यानंतर मग त्याला इकडे समोर धाडलं। नाव तुम्हाला हॉटेलला गेला होत्या 2 वाजता जेवण करायला, तर तिथून जेवण करून आल्या होत्या, ऑफिसमध्ये चालल्या होत्या त्या। आणि हा जो मुलगा आहे तो ज्याने त्यांच्यावर हे केला तो त्यांना ते पकडलं त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यावर त्यांनी शिशी फोडली आणि शिशी फोडल्याच्या नंतर त्यांच्या उरलेली जी शिशी होती अर्धी ते त्यांच्या पोटात लावून तिला ओढणीनं असं पिचकलं होतं। तसंच आम्ही धावत आलो तर तो हिंदीत बोले की मैं उसको मारता तुम चले जाओ, पण आम्ही तिथून हटलो नाही। तरी मग त्याला त्या बाईंना सोडून आम्ही त्याला रवाना केली, कारण निघून जाय, कारण का आमची हिंमत नाही झाली त्याच्याजवळ हे असल्याकारणे शिशी असल्याकारणे।